नमस्कार मित्रांनो, एलिफंट लर्निंगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण काही भाज्यांची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हा आहे पोटॅटो. पोटॅटो म्हणजे बटाटा. बटाट्यापासून अनेक चविष्ट पदार्थ बनवतात. हा आहे टोमॅटो. टोमॅटो म्हणजे टमाटर. टोमॅटोला मराठीत आपण टोमॅटो किंवा टमाटा म्हणतो, तर हिंदीत त्याला टमाटर म्हणतात. टोमॅटो लाल रंगाचा आणि रसाळ असतो. हे आहे कॅरट. कॅरट म्हणजे गाजर. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. आपले शरीराचे रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये करते, जे आपल्या डोळ्यांची दृष्टी तेज ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. गाजर खाणे आपल्या डोळ्यांसाठी चांगले असते. हे आहे ब्रिंजल. ब्रिंजल म्हणजे वांगे. वांग्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे आपली पचनशक्ती सुधारण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. वांग्याची भाजी खूप चविष्ट असते. हा आहे कॅबेज. कॅबेज म्हणजे पत्तागोबी. कोबीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. हे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. कोबीची कोशिंबीर आणि भाजी बनवतात. हा आहे कॉलीफ्लॉवर. कॉलीफ्लॉवर म्हणजे फुलगोबी. फुलगोबीमध्ये कॅलरीज खूप कमी आणि फायबर भरपूर असते, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी तो उत्तम मानला जातो. यात असणारे अँटीऑक्सिडंट्स आपल्या मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतात. फुलकोबीची भाजी खूप छान लागते. ही आहे क्युकंबर. क्युकंबर म्हणजे काकडी. काकडी खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. तसेच काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांचा थकवा आणि सूज कमी होते. काकडी थंड आणि ताजी असते. हा आहे कॉर्न. कॉर्न म्हणजे मका किंवा कणीस. मक्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनक्रिया सुधारते. तसेच यात ल्युटेन नावाचे घटक असते, जे डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. मका भाजून किंवा उकळून खायला खूप छान लागतो. हा आहे पीज. पीज म्हणजे मटार. मटारमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराला चांगली ताकद मिळते. तसेच यात असणारे व्हिटॅमिन के हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. मटार हिरव्या रंगाचा असतो. हा आहे पंपकिन. पंपकिन म्हणजे भोपळा. भोपळ्याचा पिवळा नारंगी रंग हा त्यातील बीटा कॅरोटीनमुळे असतो, जे आपल्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी खूप चांगले असते. तसेच भोपळ्याच्या बिया देखील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि प्रोटीनने समृद्ध असतात. भोपळ्याची भाजी आणि गोड पदार्थ बनवतात. हा आहे स्पिनच. स्पिनच म्हणजे पालक. पालकमध्ये लोहा व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, सी आणि के भरपूर असते. हे आपल्या डोळ्यांची दृष्टी तेज ठेवण्यास, हाडे मजबूत करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. पालक खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते. ही आहे लेडी फिंगर. लेडी फिंगर म्हणजे भेंडी. भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. ही भाजी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप गुणकारी मानली जाते. भेंडीची भाजी खूप चविष्ट असते. हा आहे रॅडिश. रॅडिश म्हणजे मुळा. मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज खूप कमी असतात. हा आपल्या लिव्हरसाठी
आणि पचनक्रियेसाठी अत्यंत फायदेशीर असतो. तसेच मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. हे आहे बीटरूट. बीटरूट म्हणजे बीट. बीट खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यातील शरीरातील हिमोग्लोबिन वाढते आणि रक्त शुद्ध होते. तसेच हे हाय ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास आणि लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करते. बीट गडद लाल रंगाचे असते. हा आहे ओनियन. ओनियन म्हणजे कांदा. कांदा अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. जेवणाची चव वाढवणारा आणि कापताना डोळ्यात पाणी आणणारा कांदा आपल्या स्वयंपाकघरात रोजच वापरला जातो. शाबास मित्रांनो, आज आपण भाज्यांची माहिती जाणून घेतली. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि एलिफंट लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि मजेदार शैक्षणिक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.